चांदवडच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये होतकरू आणि अभ्यासू विद्यार्थ्याकरता जे अभ्यासिका आणि वाचनालय या ठिकाणी सुरुवात होते आहे, त्याचे इथले सर्व म्हणायला काही हरकत नाही. ज्यांनी पुढाकार घेतला असे उपविभागीय अधिकारी, प्रांताधिकारी सिद्धार्थजी, जे मित्र येवला प्रांताधिकारी दराडे साहेब, अमरावतीहून खास आलेले आमचे मित्र ओमप्रकाश चर्जन, आमचे दोन्ही नायब तहसीलदार आणि अतिशय उत्कृष्ट असं सूत्रसंचालन करणारे बारगळ सर आणि आपण सर्व उपस्थित मान्यवर आमचे सुभाष पवार साहेब बसलेले आहेत, मंगेश आहेत, संतोष आहेत, काही पत्रकार मित्र आहेत, काही स्टाफ आहेत आणि जे या अभ्यासिकेचे लाभार्थी आहेत ते असे सर्व विद्यार्थिनी मित्रांनो, मी सर्वप्रथम भंडारे साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. तुमच्या माझ्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आभार याच्यासाठी की आपण सगळेजण आभार व्यक्त करू शकणार नाही, म्हणून तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी सुरुवातीला आभार व्यक्त करतो. ही अभ्यासिका जे उद्दिष्ट समोर ठेवून सुरू केलेलं आहे ते आता बारगळ साहेबांनी भंडारे साहेबांनी पण विस्तृतपणे सांगितलेलं आहे. आता परत त्याच्या खोलामध्ये जाण्याची आवश्यकता नाही, वेळ खूप झालेला आहे. परंतु एक आपण ज्या ठिकाणी काम करतो, ज्या मातीशी आपलं नातं जुळलेलं आहे, जिथलं अन्न पाणी आपण खातो, त्या परिसरामध्ये विकास झाला पाहिजे, त्या परिसरातली मुलं पुढे गेली पाहिजेत. हा मूळ हेतू जो आहे हाच खरा म्हणजे अभिनंदनास पात्र आहे आणि तो हेतू समोर ठेवून त्यांनी हा कार्यक्रम उपक्रम घेतलेला आहे. त्यामुळे सुरुवातीला मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. कारण तहसीलदार आणि प्रांत अधिकारी ही अशी पदं आहेत की त्यांनी जर मनावर घेतलं तर काही होऊ शकतं. आता मला उपायुक्त म्हणून काम करत असताना आजच्या या कार्यक्रमाला हजर राहायची संधी मिळाली, तेव्हा मी प्रांताधिकारी म्हणून असताना मराठवाडा आणि विदर्भामध्ये जी कामं केली आणि त्याच्यातून आज किती लोकांना त्याचा फायदा झाला आहे याचे उदाहरणं माझ्या डोळ्यासमोर येत होते बसल्यानंतर. आणि कुणीतरी असं पुढाकार घेतला पाहिजेत, कोणीतरी नेतृत्व घेतलं पाहिजेत आणि चांगल्या कामाला तिथल्या स्थानिक लोकांनी, स्थानिक पुढारी असतील, स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, स्थानिक पत्रकार असतील, त्यांनी जर सहकार्य केलं तर निश्चितपणे त्या कामाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही, हे माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि त्याची एक चांगल्या कामाची मुहूर्तमेढ भंडारे साहेबांनी या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळं मी आपणा सर्वांना म्हणजे स्थानिक लोकांनासुद्धा या उपक्रमामध्ये सगळ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन या परिसरातील मुलं कशा पद्धतीनं पुढे जातील यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. तुम्ही सगळ्यांनी खंत व्यक्त केली की या परिसरातील अधिकारी नाही आहेत. अधिकारी नाही आहेत याचं कारण या परिसरातली मुलं मुली हुशार नाही आहेत हे नाही आहे, या परिसरातील मुलामुलींना संधी उपलब्ध नाही हेही कारण नाही आहे. परंतु त्या संधीचं सोनं कसं करावं हे सांगणारी माणसं किंवा संस्था या परिसरामध्ये नाही आहे, म्हणून ही मुलं मागे पडलेली आहेत. म्हणजे जी मुलं यशस्वी झाली आहेत त्यांना काही दोन डोके नाही आहेत किंवा त्यांना आपल्याला 24 तास मिळतात, त्यांना 48 तास मिळतात असंही नाही आहे किंवा त्यांना आपल्यापेक्षा जास्तीच्या सुविधा मिळतात असं पण नाही आहे. MPSC आणि UPSCतला रिझल्ट जर बघितला किंवा निवड झालेल्या उमेदवाराची यादी जर आपण हातात घेतली आणि त्यांच्या घरापर्यंत जर आपण पोहोचलं तर तुमच्या लक्षात येईल की 80% जास्त मुलं मुली ही एकतर मध्यमवर्गीय कुटुंबातली आहेत किंवा अतिशय गरीब घराण्यातली आहेत. म्हणजे आता इथं आम्ही वरी स्टेजवर बसलेलो जरी असलो तरी एका काळात आम्ही समोर बसलेले असायचो, त्या काळामध्ये आमच्या घरी सकाळी जेवलं तर संध्याकाळी जेवायला मिळेल का नाही अशी परिस्थिती होती. म्हणजे मला आजही आठवते की आम्ही किराणा दुकानामध्ये जी रद्दी येते त्या रद्दीतले कोरे पानं जमा करून वही केलेली आहे आणि त्या वहीचं नोटबुक करून आम्ही शिक्षण घेतलेलं. म्हणजे सगळेच घरचे, बऱ्याच जणांना मी आज म्हणजे आता अभिमानानं सांगतो, गर्वानं नाही, म्हणतो मी जवळजवळ महाराष्ट्रामध्ये MPSC आणि UPSC स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन करण्याचे 450 व्याख्यानं दिलेले आहेत. म्हणजे आजचं जर व्याख्यानामध्ये जर मोडायचं म्हणलं तर 451 होईल. 5-5, 10-10 हजार विद्यार्थ्यासमोर मी 3-3 तास बोललेलो आहे. आणि त्या प्रत्येक ठिकाणी मी त्यांना हेच सांगत असतो की आपण गरीब आहोत, आपण ग्रामीण भागातले आहोत किंवा आपण मागासलेल्या कुटुंबातले आहोत, हा सगळा न्यूगंडाचा भाग आहे. हे जर एकदा मनातून काढून टाकलं आणि जे दुसरे लोक करतायत ते आपण सुद्धा करू शकतो, हा जर विश्वास मनामध्ये बाळगला तर आपण कुठल्याही परीक्षेमध्ये फक्त MPSC आणि UPSCच नाही, डिफेन्सचे असू द्या, बँकेचे असू द्या, ॲग्रिकल्चरचे असू द्या किंवा आणखी कुठल्या अवघड परीक्षा असू द्या, कुठल्याही परीक्षेमध्ये आपण यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. पण आपण सुरुवातीलाच कच खातो, सुरुवातीलाच मनामध्ये असं यायला लागतं की बाबा आपण यशस्वी होतो का नाही, मग कशाला वेळ घालायचा. काही मुलं स्वतः कच खातात
आणि काही कुटुंबाच्या बाबतीमध्ये काही मुलाशी चर्चा करताना, काही मुलींशी चर्चा करताना मला असं जाणवलं की काही कुटुंबातले आई वडील, भाऊ बहीण किंवा त्याच्या शेजारी पाजारी किंवा मित्रमैत्रीणच त्यांना म्हणतात की एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी अभ्यास करायला लागली की लगेच तो येऊन शेजारचा म्हणतो, हा बघा हा कलेक्टर व्हायला निघाला, हा बघा हा DYSP व्हायला निघाला. मग असं म्हणल्यानंतर टोचणे लागायला लागतात आणि मग घरचेच माणसं आपला न्यूगंड जागृत करतात किंवा घरचेच लोक आपले पाय मागे वळतात आणि मग आपण कुठेतरी कमी पडतो आणि फेल होतो आणि मग आपण नशिबाला दोष देतो किंवा मग सिस्टीमला दोष देतो किंवा ह्याच्यामध्ये काहीतरी काळं बेरा असेल म्हणून. पण तसं कुठंही नाही. कुठल्याही स्पर्धा परीक्षा ह्या एवढ्या पारदर्शक असतात की तिथं कुणीही जाऊन विचारू शकतं काय झालेलं आहे. त्यामुळं हा न्यूगंड मनातून जर काढला तर निश्चितपणे आपल्याला यशस्वी झाल्याशिवाय कुणीही रोखू शकणार नाही. मी विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये प्रत्येक ठिकाणी मी एक श्लोक सांगत असतो. तो संस्कृतमधला श्लोक आहे. आम्ही जेव्हा परभणी कृषी विद्यापीठामध्ये शिकायला होतो तेव्हा मी माझ्या हॉस्टेलच्या रूममध्ये लिहून लावला होता आणि मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये सांगत असतो. हा श्लोक माझ्या जीवनाचा टर्निंग पॉईंट आहे. कारण हा श्लोक वाचल्यानंतर किंवा हा श्लोक समजून घेतल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला अभ्यास केल्याशिवाय स्वस्थ राहू देत नाही. तर तो श्लोक प्रत्येक मुलाने म्हणजे आपल्या 24 तास आपण जिथं राहतो तिथं समोर लिहून ठेवला पाहिजे. तर तो श्लोक असा आहे अभ्यासाच्या बाबतीमध्ये संस्कृतमधला, विद्यार्थी त्यजते सुखम सुखार्थी त्यजते विद्या. अतिशय सोपा आहे. विद्यार्थी त्यजते सुखम सुखार्थी त्यजते विद्या, विद्यार्थीनं कुतो सुखम सुखार्थीनं कुतो विद्या. मी काय बडबड केली की या माणसानं म्हणते असते. पण किती साधा श्लोक आहे बघा. विद्यार्थी त्यजते सुखम म्हणजे त्यजते म्हणजे त्याग करतो. विद्यार्थी त्यजते सुखम म्हणजे विद्यार्थ्यांनी सुख त्याग केलं पाहिजेत. सुखार्थी त्यजते विद्या म्हणजे ज्याला सुखार्थी म्हणून जगायचं आहे, फक्त आयुष्य आराम करायचा आहे, मजा करायची आहे, मग त्याने विद्या त्याग करायची. पुढचं लाईन आहे विद्यार्थीनं कुतो सुखम. कुतो म्हणजे कुठून मिळणार. विद्यार्थीनं कुतो सुखम म्हणजे ज्याला विद्यार्जन करायचं आहे, ज्याला विद्यार्थी म्हणून अभ्यास करायचा आहे, यश संपादन करायचं आहे, जीवनात मोठं व्हायचं आहे, त्याला सुख कुठून मिळणार. आणि सुखार्थीनं कुतो विद्या म्हणजे ज्याला फक्त सुखच घ्यायचं आहे, आयुष करायचा आहे, झोपा काढायचा, आळस करायचा, अभ्यास करायचा नाही, मग त्यांना विद्या कुठून मिळणार. हा जर श्लोक आपण लक्षात ठेवला आणि मनातून जर आपण न्यूगंड काढून टाकला आणि या दोन गोष्टीसोबत एक जर आत्मविश्वास आपण मनामध्ये बाळगला तर तुम्हाला कोणीही तुमच्या यशापासून रोखू शकत नाही. आपल्याला आत्मविश्वास एवढा कमी असतो, आपण रात्रभर अभ्यास करतो, महिनाभर अभ्यास करतो, वर्षभर अभ्यास करतो आणि परीक्षेला जाताना मात्र आपण सारखा विचार करत जातो की मला येईल का नाही, मी पास होईल का नाही, माझं उत्तर बरोबर येईल का नाही. या सगळ्या प्रश्नामुळं आपलं जे आपण अभ्यास केलेला आहे, मेहनत केलेलं आहे, त्याच्यावर आपण स्वतःच पाणी फिरवतो. आत्मविश्वास एकदा खालावला, आत्मविश्वास डाऊन झाला की तुम्ही कितीही अभ्यास केलेला असाल, तुमची कितीही तयारी झालेली असेल तर ती परीक्षेमध्ये शून्यावर येऊन बसते. त्याच्यामुळे तुमचा अभ्यास कमी झाला तर चालेल, तुमचं स्मरण कमी झालेलं असेल तर चालेल, तुमची स्मरणशक्ती कमी असली तरी चालेल, पण तुमचा आत्मविश्वास असा पाहिजे की मी पास होणारच आहे, माझं सगळं बरोबरच येणार आहे, मी जे उत्तर लिहिणार आहे ते 100% बरोबरच असणार आहे. हा जर आत्मविश्वास तुम्ही घेऊन गेलात तर 100% तुम्ही यशस्वीच व्हाल. म्हणजे आत्मविश्वास किती दांडगा असला पाहिजेत याचे छोटे 2 उदाहरणं मी बऱ्याच कार्यक्रमामध्ये देत असतो. एक स्वामी विवेकानंदाचं. म्हणजे स्वामी विवेकानंद तुमच्या वयामध्ये असताना त्या काळामध्ये जेव्हा ब्रिटिशाची सत्ता वगैरे होती तेव्हा ICS नावाच्या परीक्षा असायच्या, आता कशा IAS आहेत तशा, आणि तशा आणि इतर कुठल्या परीक्षांमध्ये ते जेव्हा जायचे तेव्हा एका परीक्षेमधलं उदाहरण दिलं जातं की स्वामी विवेकानंद प्रश्नपत्रिका घेतले, 120 प्रश्नाची प्रश्नपत्रिका होती. आता आपल्याकडे जास्तीत जास्त 30 प्रश्न असतात, 30 पैकी 25 सोडा वगैरे असं असतात. तर त्यावेळेस स्वामी विवेकानंदांना प्रश्नपत्रिका दिली गेली, 120 प्रश्न होते आणि त्यातले कोणतेही 100 प्रश्न निर्धारित वेळेत सोडायचे होते. म्हणजे 3 तास वेळ असेल तर 3 तासामध्ये 120 पैकी फक्त 100 प्रश्न सोडवायचे होते. स्वामी विवेकानंदांनी त्या 3 तासामध्ये 120च्या 120 प्रश्नाची उत्तर लिहिली. प्रश्नपत्रिका जे त्यांना दिली त्याच्यावरील लिहिलं होतं की कोणतेही 100 प्रश्न सोडवा. त्यांनी 120च्या 120 प्रश्नाची उत्तरं लिहिली आणि उत्तरपत्रिकेत शेवटी लिहिलं तपासणाऱ्यासाठी कोणतेही 100 उत्तर तपासा. याला म्हणतात आत्मविश्वास. कारण त्यांना माहीत होतं की कुठलाही प्रश्न तपासला म्हणजे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर तपासलं तर मला तेवढेच मार्क पडणार आहेत.
हा आत्मविश्वास आपल्याला घेऊन जायला पाहिजे. एक पुराणातली गोष्ट सांगतो तुम्हाला, राजा जनकाच्या काळातली. राजा जनक म्हणजे सीतेचे वडील. या राजा जनकाने एकदा त्यांच्या कार्यक्षेत्रातल्या सगळ्या पंडित लोकांची एक सभा बोलवली होती. सगळे ज्येष्ठ पंडित, श्रेष्ठ पंडित, अभ्यासू, वयोवृद्ध पंडित, तरुण पंडित, दाढीवाले पंडित, सगळे पंडिताची सभा. असा सभागृह खचाखच भरला होता. राजा जनकाचं आगमन झालं स्टेजवर आणि आल्या त्यांना असं वाटलं की ह्यांच्यात सगळ्यात हुशार कोण असेल. त्यांना असं प्रश्न पडला आणि ते लगेच राजा जनक उठून उभा राहून आव्हान केलं की या सभागृहामध्ये सर्वश्रेष्ठ पंडित कोण आहे, त्यांनी उठून उभं राहावं, त्याला 1000 सुवर्ण मुद्रा बक्षीस दिले जातील. मला सांगा, तिथं हजारो पंडित बसले होते, ज्यांचा 100 वर्ष अभ्यास होता ती पंडित होती. म्हणजे मी म्हणलो ना, ज्येष्ठ होते, श्रेष्ठ होते, अनुभवी, व्यासंगी सगळे पंडित होते. पण राजा जनकाने जेव्हा आवाहन केलं की सर्वश्रेष्ठ पंडित कोण आहे, उठून उभं राहावं, ते कुणीच उठून उभं राहत नव्हतं. तेवढ्यात एक नुकतीच पंडितकी पास केलेला 21 वर्षाचा तरुण ताडकन उठून उभं राहिला आणि त्याने हात वर केलं की मी सर्वश्रेष्ठ पंडित आहे. ह्या तरुण मुलाने, ज्यांनी नुकतीच पंडितकी पास केले, त्या मुलानं उठून सांगितलं की मी सर्वश्रेष्ठ पंडित आहे असं म्हटल्यानंतर मग बाकीच्या लोकांना चेव आला, अरे ह्याच्यापेक्षा तर आपण हुशार आहे, ह्याच्यापेक्षा तर आपण हुशार आहे. मग एक ज्येष्ठ, श्रेष्ठ, दाढीवाले, बिनदाढीवाले पंडित उठून उभा राहायला लागले, मी श्रेष्ठ आहे, मी श्रेष्ठ आहे. मग राजा जनक उठून उभं राहिले आणि त्यांनी बाकीच्या सर्वांना बसायला सांगितलं. आणि सर्वात अगोदर जो उभा राहिला होता मुलगा, त्याला त्यांनी सभागृहात जाहीर केलं की सर्वश्रेष्ठ पंडित हाच आहे. का? कारण सगळ्यापेक्षा त्याच्यामध्ये आत्मविश्वास जास्त आणि म्हणून त्याला सुवर्ण मुद्रा बक्षीस दिल्या गेल्या. म्हणजे तुमचा अभ्यास किती आहे, तुमचा अनुभव किती आहे, तुमचं वय किती आहे, तुम्ही कुठल्या क्षेत्रातून आलात, या सगळ्यापेक्षाही तुम्हाला आत्मविश्वास किती आहे ही गोष्ट महत्त्वाची असते. तो आत्मविश्वास घेऊन तुम्ही अभ्यास करा. या ठिकाणी तुम्हाला पोषक वातावरण निर्माण करून देण्याचं काम प्रशासकीय अधिकाऱ्याने केलेलं आहे. ते चांगल्या पद्धतीने तुम्हाला मदत करतील. कारण सार्वजनिक वाचनालयामध्ये सगळेच पुस्तकं असतात, सार्वजनिक वाचनालयामध्ये सगळेच वाचणारे लोक येत असतात. परंतु स्पेशली स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासिकामध्ये अभ्यास करणं आणि इतर वाचनालयामध्ये अभ्यास करण्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्याचबरोबर कोणतंही काही वाचणं, त्यापेक्षा स्पेसिफिक काय वाचायचं. म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमध्ये एक बेसिक नियम सगळ्यांनी लक्षात ठेवा की MPSC UPSCसाठी काय वाचावं याच्यापेक्षाही काय वाचू नये याला जास्त महत्त्व आहे. नाहीतर आपण नको ते फापड पसारा घेतो, मोठमोठे पुस्तक घेतो, घरी आईवडिलाला वाटलं पाहिजे माझं पोरगं किंवा माझी पूर्वी किती मोठे पुस्तकं वाचायला लागले, आपण पुस्तकं जमा करतो, त्या पुस्तकात आपण झाकून जातो. तशा वाचण्याला किंवा तशा लेखनाला काहीही उपयोग स्पर्धा परीक्षेमध्ये होत नाही. तर ते काय वाचावं, कशा पद्धतीने वाचावं, बारगळ साहेबांनी सांगितले पेपर कसा वाचला पाहिजेत, पुस्तक वाचताना सुद्धा पुस्तक कसं वाचलं पाहिजेत, नोट्स काढताना नोट्स कशा काढल्या पाहिजेत, याचं सगळं मार्गदर्शन अधूनमधून या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्याकडून दिलं जातील. भंडारी साहेबाच्या माध्यमातून अनेक मोठमोठ्या अधिकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना, अनुभवी लोकांना इथं बोलवलं जाईल, तुमच्याशी इंटरॅक्शन करून देईल. ही फक्त अभ्यासिका न ठेवता ह्याला जरा मोठं स्वरूप आपल्याला देता आलं तर आपण देऊया. तिथं काही मौखिक इंटरव्ह्यू घेता येतील का आपण बघूया, काही तज्ज्ञ लोक बोलवता येईल का ते बघूया. फक्त पुस्तकं आणि जागा उपलब्ध करून देण्यापुरतं मर्यादित न ठेवता इथं चांगली चांदवडमध्ये खूप चांगली मंडळी आहे असं मी नेहमी ऐकतो. ती लोक पुढे येतील आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने मदत करतील तर या परिसरातले गोरगरीब अभ्यासू मुलं निश्चितपणे पुढे जातील. आणि आज तुम्ही खंत व्यक्त करताय की तुमच्या तालुक्यातले क्लास 1 अधिकारी नाही आहेत किंवा कमी आहेत म्हणून, तर 1-2 वर्षानंतर तुम्हीच अभिमानानं सांगाल की जिल्ह्यामध्ये नाही, कंप्लीट पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या तालुक्यातले विद्यार्थी अधिकारी जास्त आहेत म्हणून. तुम्ही अशाच बातम्यामध्ये बघितलं असेल, तुम्ही ते बातमी बघितलं असेल किंवा तुम्हाला ऑडिओ क्लिप आली असेल. उपळाई नावाचं गाव आहे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये, त्या गावाला अधिकाऱ्याचं गाव समजलं जातं. त्या गावात 3 IAS अधिकारी, 2 IPS अधिकारी, 50 क्लास 1 अधिकारी, 35 क्लास 2 अधिकारी, 200 शिक्षक आणि 150 इंजिनियर आहेत त्या गावातले. एवढा मोठा जो झालं आहे त्याच्यामागे असेच कोणीतरी पुढाकार घेतलेला आहे, त्यांनी मदत केलेली आहे आणि त्याच्यातून ते सगळं विश्व तयार झालेलं आहे. अशाच पद्धतीचं विश्व या ठिकाणी व्हावं असे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जे अभ्यासू विद्यार्थी जे भाग घेणार आहेत परीक्षेमध्ये आणि अभ्यासिकेमध्ये, त्यांचा पण अभ्यास चांगला व्हावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांनासुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये यश येईल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये खात्री आहे, कुठलीही शंका माझ्या मनामध्ये नाही. तशी शुभेच्छा त्यांना या प्रसंगी देतो. आणि या वाचनालयासाठी म्हणजे आता आलोय फक्त उद्घाटन करायचं आणि भाषण देऊन जायचं असं न करता, मी माझ्या वतीनं वाचनालयासाठी 5,000ची मदत मी भंडारे साहेबाकडे चेकच्या रूपानं देतोय. आपण याचे पुस्तकं घेऊन येणार होतो मी, पण मला आज वेळ भेटला नाही.
तर याचा फुलाची पाकळी म्हणून माझ्या वतीनं आणि याच्यानंतरही मी नाशिकला असेपर्यंत जे वेगवेगळ्या पद्धतीनं तज्ज्ञ लोक बोलवायचे आहेत किंवा इंटरॅक्शनला यायचं आहे, चर्चा करायला यायचं आहे, ते सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला जे काही मदत करता येईल ती निश्चितपणे मदत करू. तुम्ही पुढे चला, आम्ही तुमच्या पाठीशी राहू आणि या परिसरातले चांगले अधिकारी पुढे जातील अशी मी आशा या ठिकाणी व्यक्त करतो. भंडारी साहेबाचं आणि त्यांची जी सगळी टीम आहे, म्हणजे भंडारी साहेब एकटे काही करू शकत नाहीत, त्यामुळे त्यांच्यासोबत जे काही प्रत्यक्ष असतील काही अप्रत्यक्ष असतील, ज्याने कोणी त्यांना मदत केलेली आहे त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. जे विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होणार आहेत त्यांच्या वतीनं या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद.